श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. बऱ्याच ताईंचा असा प्रश्न आहे किंवा एक समस्या आहे आणि ही खरंच अतिशय महत्त्वाची बाब आहे. या गोष्टीमुळे आपला संसार टिकत नाही, पती पत्नीमध्ये दुरावा निर्माण होतो, मुलांवर याचा वाईट परिणाम होतो, घरातील जे वातावरण आहे ते नेहमी चिडचिड, जे आपण म्हणतो की काय बोलावं, प्रेमानं बोलावं की नाही, हसावं की नाही, असा प्रश्न सुद्धा त्या घरातील सदस्यांना, बिचाऱ्या लहान लहान मुलांना वगैरे पडतो. तो म्हणजे आपल्या मनातील त्यांच्या इच्छा काय आहे, त्यांना काय करावंसं वाटतं हे सांगणं आई वडिलांना तर सोडाच, पण घरामध्ये माझ्या मनातली ही गोष्ट मी सांगू का, ही पूर्ण होईल का, असा विचार ती मुलं जी आहेत ती आपल्या मनामध्ये करत असतात. तो प्रश्न म्हणजे काय की ताई, आमचे मिस्टर जे आहेत ते खूप चिडचिडे आहेत, खूप कडक आहेत, बाहेरच्यांचं ऐकून घरामध्ये भांडणं करतात, व्यसन करतात, जो पैसा येतो, जी कमाई करतात ती व्यसनामध्ये घालतात किंवा थर्ड पार्टीचा त्रास आहे, तिसरी महिला एखादी मध्ये आलेली आहे, सगळा पैसा तिकडे जातो, घरामध्ये आमच्याकडे काहीच लक्ष देत नाही. मला 2 मुलं आहेत, 4 मुलं आहेत, 8-8 दिवस मिस्टर घराबाहेर राहतात, घरामध्ये लक्ष देत नाहीत, काय हाय आहे किंवा काय नाही. मी माहेरी आलेली आहे, माझे मिस्टर दुसऱ्या स्त्री सोबत आहेत, मला घेऊन जात नाहीत. म्हणजे असे बरेच प्रश्न मी तुम्हाला सांगताना सुद्धा ते जे दुःख आहे, ती जी तळमळ आहे, ती जी पीडा आहे ना, ती मला या शब्दातून सुद्धा जाणवत आहे. हा जो त्रास आहे ना, यापेक्षा मला वाटतं की एखाद्या महिलेसाठी, एखाद्या स्त्रीसाठी दुसरा कोणताच मोठा त्रास नाही किंवा दुःख नाहीये. बघा, अशी जेव्हा परिस्थिती येते ना, आपण म्हणतो का बघा की घर फिरलं की घराचे वासे सुद्धा फिरतात. जी आपण आपली लोक म्हणतो ती दूर जातो, माझं माहेर, माझा भाऊ, माझी बहीण म्हणतो ते सुद्धा दूर जातात. म्हणजे लोक काय म्हणतात की रोजच मड त्याला कोण रड. म्हणजे लोकांना वाटतं हे काय हिचं रोजच ही सांगते, पण ज्याच्यावर ही वेळ असते ना त्याला ही गोष्ट समजते. आणि अगदी खरं मनापासून सांगते की तुमच्या आजूबाजूला जर कोणी असं असेल ना की एक वेळा फक्त, ठीक आहे तुम्ही पैशाने मदत करू नका, कधी हे नाही, पण एक वेळा ना, अगदी आता मी भावुक होतीये, थोडंसं हे झालं तर मी व्हिडिओ कट करेल, परत हे करेल, की विचारपूस करा. काहीतरी तुमच्या ओळखीने त्या महिलेला, त्या स्त्रीला कुठेतरी काम लावून द्या. म्हणजे काहीतरी जेव्हा वेळ वाईट असते ना, तेव्हा सगळे आपले आपले म्हणणारे दूर जातात आणि त्या व्यक्तीला खरी त्या वेळेला अगदी म्हणजे कोणाची तरी साथ हवी असते. त्यामुळे जेव्हा कधी तुम्ही असं एखादी असहाय्य महिला बघाल ना, की तेव्हा नक्कीच तिला जी आहे काही ना काही, फुल ना फुलाची पाकळी, पैशाने मदत करू नका, पण कुठेतरी तिच्या मुलांना शिक्षणासाठी किंवा बाबा कोणती तरी संस्था काहीतरी करते त्याच्या मार्फत किंवा त्या स्त्रीला काम लावून द्या, काही करून द्या. ही सर्वात मोठी ना स्वामी सेवा ठरेल आणि हे सर्वात मोठं ना जे आपण म्हणतो ना पुण्यकर्म, पुण्य काम ठरेल. आणि कधीही कोणाचा संसार मोडू नका, जोडण्याचा प्रयत्न करा, पण कधीच कोणाला वेगळं करण्यासाठी ना कटकारस्थानं, वाईट लोकांची मदत खरंच हे करू नका. याचे जे परिणाम आहेत ना, तुम्हाला वाटेल की काहीच नाही, पण याचे परिणाम तुमच्या मुलांना सुद्धा वाईट भोगायला लागतील, म्हणून या गोष्टीमध्ये पडू नका. तर ज्या ताई आहेत, खरंच तुम्हाला म्हणजे ही समस्या आहे किंवा याहीपेक्षा अजून काहीतरी की तुमच्या संसारामध्ये तुमच्या मिस्टरांमुळे काही प्रॉब्लेम आहे, तर अशा वेळेला आज एक सेवा सांगणार आहे. श्रद्धेने करा, विश्वासाने करा. मी म्हणणार नाही की रात्रीतून हे होईल, पण मी एवढं 100% सांगेल की या सेवेने तुमच्या मिस्टरांमध्ये फरक पडेल आणि तुमचा संसार जो आहे तो सुखाचा होईल. तुम्ही नक्की 100% एकत्र याल. आणि मी महाराजांचरणी सुद्धा हीच प्रार्थना करेल की सोनं नको, चांदी नको, बंगले नको, पण किमान जे लग्न झाल्यानंतर तरी दोघ जण एकत्र राहावेत, सुखाने राहावेत, असा आशीर्वाद त्यांनी आपल्या सगळ्यांना द्यायला हवा. तर यासाठी तुम्ही काय करा, तुमच्याजवळ पैसे नाहीयेत, तुमच्याजवळ काही नाहीये, तर अशा वेळेला तुम्ही कुठून तरी एखादी, बघा काही बघायला जाऊ नका, मला भरीवच पाहिजे, मला केंद्रातूनच घ्यायची आहे किंवा देवघरात अशीच मूर्ती असावी, असाच फोटो असावा, काही नाही. देव हे भक्तीचे भुकेले आहेत. जेव्हा तुमच्याकडे पैसा येईल, तुमची परिस्थिती सुधारेल, त्यावेळेला नक्कीच तुम्ही जे वास्तुशास्त्राप्रमाणे किंवा नियमांप्रमाणे मूर्ती, फोटो वगैरे असतात ते घ्या. पण तुमची परिस्थिती हालाखीची आहे ना, तुम्ही जिथे कुठे साधी सोपी काय जी असेल स्वामींची मूर्ती आहे
ती घ्या. तुमच्या आजूबाजूला आहेत, तुम्ही देण्यासारखे आहात, तर तुम्ही त्यांना स्वामींची किंवा दत्त महाराजांची एखादी मूर्ती घ्या. जे माझे चांगले ताई व दादा आहेत किंवा जे खरंच म्हणजे महिला अशा आहेत की ज्या घेऊ शकत नाहीत पण तुम्हाला वाटतं की त्यांना या सेवेची गरज आहे, तर तुम्ही मला इन्स्टाला किंवा माझ्या व्हिडिओच्या कॉमेंट खाली तुम्ही मला सांगा की इथे इथे द्यायचे आहे. मी स्वतः तुम्हाला पैसे देईल किंवा मी ती मूर्ती असेल किंवा अजून त्या ताईंना सेवेसाठी काही सामान हवं असेल, मी स्वतः माझ्या पैशाने मी तुम्हाला कुरिअर करेल. तुम्ही मला सांगू शकता नक्कीच, कारण यापेक्षा मोठी स्वामी सेवा जी आहे ती कोणतीच नाहीये. आणि मी सांगते, मी तुमच्याकडून कुरिअरचे सुद्धा पैसे घेणार नाही की ज्यांची हालाकीची परिस्थिती आहे आणि त्यांना सेवा करायची आहे पण त्यांच्याजवळ पैसे नाहीयेत स्वामी सारामृत घ्यायला, माळ घेण्यासाठी, पैसे घेण्यासाठी. मी स्वतः त्या वस्तूचा खर्च माझा असेल, कुरिअरचा खर्च माझा असेल, जे काही लागेल ते माझं असेल. पण त्या व्यक्तीचं कोणी तुम्हाला माहित असेल मला नक्की सांगा. मूर्ती आपल्याला स्वामींची किंवा दत्त महाराजांची घ्यायची आहे आणि तुम्ही काय करा, कोणत्याही गुरुवारपासून अगदी तुम्ही रोज ही सेवा करा. दिवस मोजू नका. आपली परिस्थिती आहे, आपल्यावर वेळ आहे, त्याच्यामुळे दिवस मोजू नका. तुम्ही करत राहा. तुम्ही महाराजांना शरण जा, तुम्हाला नक्की याचं फळ मिळेल. दत्त महाराजांच्या किंवा स्वामींच्या मूर्तीवर, स्वामींची मूर्ती असेल तर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ म्हणून स्वच्छ जे पिण्याचं पाणी आहे त्याने अभिषेक करा. दत्त महाराजांची मूर्ती असेल तर श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त या मंत्राने तुम्ही अभिषेक करा. आणि हे जे तीर्थ आहे ते फेकून देऊ नका. हे तीर्थ एकदा तांब्यामध्ये स्वच्छ आपल्या भांड्यामध्ये भरून ठेवा आणि तुमच्या मिस्टरांना हे तीर्थ महाराजांना प्रार्थना करून प्यायला द्या की महाराज असा असा माझ्या मिस्टरांचं म्हणजे वागणं आहे, त्रास आहे, फरक पडू द्या, माझा संसार सुखाचा होऊ द्या. मी तुम्हाला पूर्णपणे शरण आलेली आहे. तुम्हाला जे काही तुमच्या मनात वाटतं ते बोला आणि हे तीर्थ आपल्या मिस्टरांना रोज द्यायला सुरू करा. तुम्ही हळूहळू बघाल की 100% त्यांच्या वागण्यात, बोलण्यात फरक दिसू लागेल. आता बऱ्याच ताई म्हणतील की ताई आमचे मिस्टर 8-8 दिवस घरामध्येच येत नाहीत, तर ज्या दिवशी ते तुमच्या घरामध्ये येतील त्या दिवशी घरामध्ये सेवा करा आणि त्यांना हे तीर्थ द्या. आणि सर्वात महत्वाची गोष्ट की आपले मिस्टर रोज घरी येतात पण हा त्रास आहे, रोज स्वामींना किंवा दत्त महाराजांना काहीतरी नैवेद्य दाखवा. काहीतरी जे आपण सात्विक भोजन खातो त्याचा नैवेद्य दाखवा आणि तो नैवेद्य प्रसाद म्हणून आपल्या मिस्टरांना खायला द्या. महाराजांना विनंती करून की मी कशासाठी हा माझ्या मिस्टरांना प्रसाद देत आहे. इथे इंटेन्शन महत्वाचं आहे, तुमचा भाव महत्वाचा आहे. तो प्रसाद तुमच्या मिस्टरांना रोज खाण्यासाठी द्या किंवा ते ज्या दिवशी घरी येतात त्या दिवशी द्या. हळूहळू तुम्हाला त्यांच्यामध्ये बदल दिसून येईल. तिसरी सेवा म्हणजे तारक मंत्राचं तीर्थ बनवा. तारक मंत्राचं तीर्थ तयार करा. तुम्ही युट्यूबवर टाका तारक मंत्राचे तीर्थ कसे तयार करावे, कसे बनवावे, तुम्हाला माझा व्हिडिओ तिथे दिसेल. त्या पद्धतीने तुम्ही तारक मंत्राचं तीर्थ बनवा आणि ते तीर्थ आपल्या मिस्टरांना रोज प्यायला द्या किंवा ते ज्या दिवशी घरी येतात त्या दिवशी द्या. हळूहळू तुम्हाला फरक दिसायला लागेल. पण महाराजांना प्रार्थना करणं गरजेचं आहे. आता तुमचे मिस्टर 8-8 दिवस, 15 दिवस किंवा तुम्ही माहेरी आहात, तुमच्या मिस्टरांजवळ नाहीयेत, मग अशा वेळेला काय करायचं, अगदी स्वामींचा फोटो किंवा मूर्तीची आपल्या घरामध्ये स्थापना करा. त्यांच्या समोर दिवा लावा, अगरबत्ती लावा किंवा तुमच्याकडे हे नसेल, तुम्ही लावू शकत नसाल, लावू नका. फक्त हात जोडून बसा, स्वामींकडे बघा, अगदी मनापासून त्यांना शरण जा. तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या स्वामींपुढे मांडा आणि श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप 10 मिनिटं, 15 मिनिटं किंवा तुम्हाला जेवढा वेळ करा वाटेल तेवढा वेळ करा. नित्य नियमाने तुम्ही हे रोज करा. तुम्हाला फरक दिसू लागेल, तुम्हाला मार्ग दिसू लागेल की याच्यातून मी काय केलं तर पुढे माझं चांगलं होईल. तुम्हाला नक्कीच यातून काहीतरी मार्ग दिसू लागेल. रोज महाराजांना प्रार्थना आणि विनंती करा. तुमच्याकडे जर स्वामी सारामृताचं पुस्तक असेल, गुरुचरित्र ग्रंथ असेल तर आवर्जून स्वामी चरित्र सारामृताचे 21, 51, 108, 11 संकल्पयुक्त पारायण करा. याचा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही बघू शकता. रोज स्वामींना प्रार्थना करा की स्वामी माझे मिस्टर मला घ्यायला येऊ देत, असं प्रॉब्लेम आहे, त्यांना सद्बुद्धी येऊ द्यात.
हे तुम्ही बोला, रोज प्रार्थना करा, ही सेवा करा, गुरुचरित्राचं संकल्पयुक्त 3, 5, 7 तुम्ही पारायण करा. याचा सुद्धा व्हिडिओ, नियम अटी सर्वांचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही बघू शकता. त्या पद्धतीने सेवा करा, नक्कीच तुम्हाला मार्ग दिसू लागतील आणि एक दिवस स्वामी तुम्हा दोघांना एकत्र आणतील आणि तुमचा संसार जो आहे तो नक्कीच सुखाचा होईल. तुम्ही तुमच्या मिस्टरांसोबत तुमच्या घरात राहता, पण हा सर्व त्रास आहे तर कोणीतरी काहीतरी निगेटिव्हिटी कुठून तरी तुमच्या घरात येत आहे. रोज आपल्या घरामध्ये गोमूत्र शिंपडा, आपलं घर स्वच्छ ठेवा, वाईट शब्द तोंडातून बोलणं टाळा, कारण जे आपण वाईट शब्द बोलतो तेच आपल्या सोबत घडत असतं. कारण आपल्या सोबत आपल्या घरामध्ये वास्तुदेवता सुद्धा राहत असते. जे आपण बोलतो त्या प्रत्येक गोष्टीला ती तथास्तु म्हणत असते. त्यामुळे तुम्हाला मुखातून काही बोलायचं आहे तर बोला की माझा संसार खूप सुखाचा आहे, माझे मिस्टर माझ्या घरामध्ये खूप चांगलं राहतात, माझ्या मुलांवर प्रेम करतात, घरात काय आहे नाही हे विचारतात. हे चांगल्या गोष्टी बोला, तुमच्या आयुष्यामध्ये चांगलं घडू लागेल. तुम्ही सतत वाईट बोलाल, नवऱ्याला शिव्या द्याल, माझं असंच आहे, रडगारानं बोलाल, त्याच गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडू लागतील. सांगण्यासाठी अजून भरपूर खूप आहे, पण तुम्हीच म्हणता की व्हिडिओ खूप मोठा होतो म्हणून मी इथे आता स्टॉप करत आहे. पण बघा, ह्या ज्या गोष्टी ना तुम्हाला सेवा किंवा एखादा उपाय मी स्वतः सुद्धा सांगू शकते. आले व्हिडिओमध्ये बसले, श्री स्वामी समर्थ म्हटलं, उपाय सांगितला, निघून गेलं. पण ते नाही, जेव्हा व्यक्ती संकटात असतो ना त्यावेळेला मी आता ज्या गोष्टी सांगितल्या की काही जणांना हे फालतू वाटतं, चुकीचं वाटतं, पण ह्या गोष्टी सांगणार सुद्धा त्यांच्या आसपास कोणी नसतं. आणि जेव्हा आपल्या आसपास कोणी नसतं ना तेव्हा जेव्हा मी या गोष्टी सांगते, या गोष्टींपासून आपल्याला आधार मिळतो, या गोष्टींपासून एक प्रकारची प्रेरणा मिळते, एक प्रकारचं बळ मिळतं की नाही हो बरोबर आहे, मी असं करायचं आहे, एखाद्याला मार्ग मिळतो. आणि माझ्यासाठी की तुम्ही माझा व्हिडिओ बघा, मी खूप सांगितले, माझ्यासाठी नाही, अगदी एक जणाने जरी हा व्हिडिओ बघितला आणि याच्यातून त्याचं भलं झालं ना, हे माझ्यासाठी खूप मोठं आहे. आणि त्यामुळेच मी व्हिडिओमध्ये ना ज्या काही चांगल्या गोष्टी, ज्या की मी अनुभवातून शिकलेली असेल किंवा ज्याचा मला सामना करावा लागला असेल, मी कुठे वाचलेल्या असतील, ऐकलेल्या असतील, त्यांना मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा, सांगण्याचा प्रयत्न करते की थोडीशी तरी तुम्हाला यातून मदत झाली आणि तुम्ही जर यातून बाहेर पडलात तर खूप उत्तम आहे. बाकी फक्त तुम्हाला उपाय बघायचे असतील, सेवा बघायची असतील, खूप सारे चॅनल्स आहेत, तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. फक्त म्हणजे जे आहे ना की मदत आपल्या आजूबाजूला असं कोणी दिसेल ना तर नक्की त्यांची मदत करा, त्यांना मार्ग दाखवा. श्री स्वामी समर्थ.